नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। माफ करा शेतकरी मित्रांनो, आज आवाज थोडासा बसलेला आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, महागाई वाढते पण शेतमालाचे भाव का वाढत नाही, तसेच सरकार रोज नवनवीन घोषणा करून शेतमालाचे भाव का पाडते, या दोन विषयासह आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, साबण असो, पेट्रोल डिझेल गॅस असो किंवा औषध, सिमेंट, लोखंड, मोबाईल डेटा, दुचाकी, चारचाकी गाड्या, सिनेमा, केबल टीव्ही, रेल्वेची बसची तिकीट, मोबाईलचा रिचार्ज असो, हे सर्व जे आहे यांच्या कितीही किमती वाढल्या किंवा हॉटेलमध्ये चहा, नाश्ता, रेस्टॉरंटमधलं जेवण असो, यांच्या कितीही किमती वाढल्या तरी कधीही कुणी बोंबाबोंब करत नाही किंवा महाग झाल्या म्हणून आरडाओरडा करत नाही। पण शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या अन्नधान्याचे, ज्यामध्ये दूध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, तेलबिया, डाळी इत्यादी वस्तूचे भाव वाढले की महागाई वाढल्याची बोंब मात्र सर्वत्र केल्या जात असल्याची आपल्याला आढळते। ती मुद्दाम केली जाते, कारण सामान्य जनता आणि इतर हॉटेल इंडस्ट्रीवाले हे सर्व मिळून यांना शेतकऱ्याकडून स्वस्त माल हवा असतो। मग भलेही ती वस्तू निर्माण करणारा जो शेतकरी आहे, अन्नदाता आहे, तो आत्महत्या करो, वाचो की मरो, हे कुणालाही काही फरक पडत नाही। तसेच बघा शेतकरी मित्रांनो, वर्तमानपत्र, मीडियावाले सुद्धा शेतमाल, दूध, डाळ किंवा मेथी असेल, कोथिंबीरची जुडी असेल, महागली म्हणून बोंबाबोंब करतात किंवा बातम्या लावतात। जसं बघा, कांद्याने आणले डोळ्यात पाणी, फोडणी झाली महाग, टोमॅटोला सफरचंदाचा भाव, अशा विविध प्रकारचे शीर्षक देऊन बातम्या चालवतात किंवा आपल्या वर्तमानपत्रात छापून आणतात। बदललेल्या जीवनशैलीमुळे, चंगळखोर संस्कृतीमुळे महिन्याचा खर्च देखील तिप्पट झालेला आहे। आपण असं कधी ऐकलं आहे की मोबाईलचा रिचार्ज एवढा महागला म्हणून लोकांनी बोंबाबोंब केली आहे बा, किंवा मार्केटमध्ये रेडीमेड कापड घेण्यासाठी गेलेला एखाद्या व्यक्तीला मागच्या वर्षी 2000 रुपयाचा भेटणारा शर्ट यावर्षी 500 रुपयाला भेटलं, असं कधी घडलं आहे का? ज्याप्रमाणे मार्केटमधील इतर वस्तूची महागाई वाढते, त्या प्रमाणात शेतमालाचे भाव वाढताना आपल्याला अजिबात दिसत नाही। वर्षानुवर्ष शेतमालाचे भाव तेच असतात, पण इतर वस्तूच्या, सर्व वस्तूचे भाव आपल्याला वाढलेलेच आढळून येते। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने कांदा निर्यात बंदी लावली, कांद्याचे दर पाडले, खाद्यतेलाची आयात केली, सोयाबीनसह तेलबियाचे दर पाडले, तूर आयात केली, तुरीचे दर पाडले, कापूस आयात केला, कापसाचे दर पाडले। आता धान उत्पादक शेतकऱ्याकडून धान घेऊन खुल्या मार्केटमध्ये 25 रुपये दराने विकण्याची नुकतीच घोषणा केली। तर ह्या ज्या घोषणा आहे किंवा आयाती निर्यातीचं शेतकरी विरोधी धोरण आहे, त्यामुळे जे शेतकरी आहे त्याचं मरण निश्चित आहे, हे मात्र नक्की आहे। शेतकरी मित्रांनो, यासंबंधी आपल्याला नेमकं काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहू शकता। आपण परत भेटू नवीन विषयासह। आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। नमस्कार।